उत्तमनगर येथील ग्रामदैवत श्रीमंत काळूबाई देवी मूर्ती स्थापनेचा 11वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। विविध धार्मिक विधी, कीर्तन, भजन आणि महाप्रसाद वितरणामुळे दिवसभर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं। ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजा अर्चा आणि धार्मिक विधींनी झाली। यानंतर आयोजित कीर्तनात हरिभक्तपरायण शंकर महाराज मोरे यांनी प्रभावी निरूपणातून समाजाला मार्गदर्शन केलं। आपली संस्कृती आणि धर्म वाढवण्यापेक्षा त्याचं जतन करणं अधिक महत्त्वाचं आहे। संतांनी दिलेल्या शिकवणीवर आपण वाटचाल केली तरच समाजाची खरी प्रगती होऊ शकते, असा संदेश त्यांनी यावेळेस दिला। त्यांच्या ओजस्वी कीर्तनामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली। या सोहळ्याला खडकवासलाचे आमदार भीमराव उर्फ अण्णा तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी मंदिर सेवा ट्रस्टचे उत्सव अध्यक्ष सुभाषभाऊ नाणेकर आणि सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करताना सांगितलं की काळूबाईच्या माध्यमातून येथे एक आदर्श धार्मिक परंपरा निर्माण झाली आहे। अशा उपक्रमांमुळे समाजातील एकात्मता दृढ होते आणि सर्वांच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो। यावेळी कार्यक्षम नगरसेवक सुभाषभाऊ नाणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आई काळूबाईच्या कृपेनं मला आयुष्यात सर्व काही मिळालं। सार्वजनिक जीवनात जनतेच्या हितासाठी काम करता आलं, हीच माझी मोठी कमाई आहे। पुढील काळातही सामाजिक कार्यातून समाजासाठी प्रयत्न करत राहणार आहे। सर्वसामान्यांच्या हिताचं मी काम करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी भाजप नेते अरुणभाऊ दांगट, त्याचबरोबर नगरसेवक अरुणभाऊ राजवाडे, काकासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष शुक्राचार्यजी वांजळे, माजी नगरसेवक विकास नाना दांगट, जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, नगरसेविका अनिताताई इंगळे, नगरसेविका धनश्रीताई कोल्हे, पंचायत समिती सदस्या शुभांगीताई खिरीड, त्याचबरोबर भाजप नेते दत्ताभाऊ कोल्हे, अध्यक्ष त्रिंबक उर्फ अण्णा मोकाशी, माजी स्वीकृत नगरसेवक सचिनभाऊ दांगट, माजी उपसरपंच अतुल आप्पा धावडे, उपाध्यक्ष निलिमाताई गवांडे, अध्यक्ष विजयराव मते, नेते अनिलजी मते, त्याचबरोबर अजयभाऊ मते, अध्यक्ष प्रमोदजी धुमाळ, उपाध्यक्ष सौरभ तात्या किंड्रे, भरत तात्या उरीट, त्याचबरोबर सुभाष अण्णा शिंदे उर्फ सरकार, सारंग बापू राडकर, माजी उपसरपंच काशीनाथजी धुमाळ, दत्ताजी मारणे, अमरजी धावडे, महेशजी धावडे, सचिनजी धावडे, सूरजजी दुधाने, बबनराव धावडे, रोहिदासजी दुधाने, संतोषजी पवार, गणेशभाऊ गवांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप यावेळेस करण्यात आलं। भजनी मंडळाच्या नामस्मरणानं संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला। धार्मिक परंपरा, समाज एकता आणि भक्तिभाव यांचे दर्शन घडवणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी संस्मरणीय ठरला। कार्यक्रमाचं आयोजन श्रीमंत काळूबाई मंदिर सेवा ट्रस्ट आणि समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं। एक चांगल्या प्रकारची मेजवानी आपल्याला मिळत असते आणि आपण सर्वजण कीर्तन हे मनापासून ऐकत असतो, परंतु कीर्तनकार, प्रवचनकार ही काही एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये, वर्षामध्ये तयार होत नाही। जसं एखादा सरपंच गावाने ठरवलं की एका दिवसात सरपंच होतो, नगरसेवक पदाचं म्हणलं तरी होतो, आमदार म्हणलं तरी होतो, परंतु कीर्तन प्रवचनकार हे एका महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये तयार होत नसतात। यासाठी फार या ठिकाणी कष्ट करावं लागत असतं, आध्यात्मिक जगातलं ज्ञान प्राप्त करावं लागत असतं। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहतो की आपल्याकडे रामायण, महाभारत, तुकाराम महाराजांची गाथा असेल, वेगवेगळ्या या ठिकाणी याचा अभ्यास करावा लागत असतो आणि तो अभ्यास केल्याच्या नंतर त्याच्यातून इतकं ज्ञान प्राप्त करून घेणं, यासाठी सुद्धा त्या व्यक्तीकडं त्या पावित्र्य असणं अत्यावश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय ज्ञानच प्राप्त होऊ शकत नाही। ज्या व्यक्तीकडे चांगलं पावित्र्य आहे तेच व्यक्ती या ठिकाणी प्रवचनकार, कीर्तनकार होऊ शकते, कारण आपलं भरकलेलं मन हे स्थिर ठेवण्याचं काम या ठिकाणी कीर्तनकार, प्रवचनकार या ठिकाणी करत असतात। आज बसलेले सर्वच आहे, आपण या ठिकाणी आल्यानंतर प्रवचन, आपण या ठिकाणी कीर्तन ऐकत होतो। कीर्तन ऐकत असताना आपल्या मनामध्ये कितीतरी विचार आले तर ते विचार थांबवण्याची ताकद फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि तो म्हणजे आपला कीर्तनकार या ठिकाणी हे करत असतो। मला चांगला अनुभव घेत असतो की ज्या ठिकाणी मी जात असतो
आणि एखादं कीर्तन ऐकत असतो तेव्हा मन इतकं माझं लागून राहतं की या ठिकाणी कीर्तनकार काय आपल्याला सिद्धांत देत आहे, काय बोलत आहे, कोणत्या विचारधारणा आपल्या मनामध्ये मिळणार आहे याचा खरं आपण सर्वजण विचार करत असतो, आपलं मन स्थिर ठेवत असतो आणि ते कीर्तन आपण ऐकत असतो. आज आपल्याला पाहिलं की आज या ठिकाणी शंकर नाना मोरे यांची कीर्तनरूपी सेवा झालेली आहे, किती ते लांबून त्या ठिकाणी आलेले आहे. होत आहे मी या ठिकाणी या गावच्या असणाऱ्या सर्व म्हणजे कोंडूर असेल, या ठिकाणी आमच्या शिवना असेल, कोपरा असेल, उत्तमनगर असेल, कोपरा धवडा असेल, या सर्व परिसरातील नागरिकांचा विशेष या ठिकाणी उल्लेख करेल की ह्या सर्वांची दानशूरपणा पाहिजे. आज आई काळूबाई मातेच्या चरणी इतकं म्हणजे सोनं असणारी सोनेरी देवी म्हणजे आपण पाहतो की काळूबाई माता आहे, परंतु या सर्व सोनं आपण पाहतो की कित्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चांदीला सोन्याचा लेप लावला जात असतो आणि ते सोनं दाखवलं जात असतं. परंतु या ठिकाणी आमचे सर्व दानशूर म्हणजे आहेत आणि मनापासून देवीची आराधना करणे, देवीची पूजा करतो, आपल्या हिंदू संस्कृतीला जपतो, देवी देवतेचे सर्व कार्यक्रम करत असतो. आणि आज या देवी मातेकडे पाहिल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं आतमध्ये गेल्याच्यानंतर असं वाटतं या काळूबाई मातेकडे आपण पाहतच राहावं. इतक्या चांगल्या प्रकारे आपण त्या सोन्याने सजवलेली ही काळूबाई माता आहे. मी तुम्हाला सर्वांचे कौतुक करतो, अभिनंदन करतो. उपस्थितांचं खरं तर मनापासून आपण इतकं वेळ बसून राहिला. खरं तर कोणासारख्या विषयांतर भरपूर होऊ शकतं, परंतु आपण एक विचार न करता मी मनापासून आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण माझ्यासारखा कार्यकर्ता इंडियात नोकरी करीत असताना, व्यवसाय करीत असताना कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, कोणतंही सांसारिक पार्श्वभूमी नाही. नाणेकर आडनाव म्हणलं की 4-2 घरांचं आणि ते जर लोकांनी जर या ठिकाणी मातेने आपल्याला दिलं, समाजाने आपल्याला दिलं, आपण कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं. हे मी काय कुठं क्लिअर व्यक्त केलं नाही, पण आज स्टेजवर व्यक्त करताना मी मनापासून व्यक्त करतो की गावांमध्ये जे मला वाटलं ती माझ्या हातून कामं झाली. जी मला मुलं आज एवढी अण्णा तुम्हाला सांगतो, ती जवळजवळ 25-30 मुलं महानगरपालिकेत लावली. लोक लावताना 5-5, 10-10 लाख रुपये घेतात. महाराज आपण 1 रुपया घेतला नाही या देवाच्या पुढे. आणि अजून माझी 10 मुलं राहिलेली आहेत. अण्णा तुमच्या आमच्या सहकार्याने त्याची केस आता हायकोर्टातून लेबर कोर्टात आहे. ती देवी मातेच्या कृपेने ती 10 मुलं लागतील. फक्त प्रत्येकाचा संसार आपण पुढे 2चे 4 आपल्याला ते ओळख ठेवतील नाही ठेवतील हे नंतर, पण आपल्या अंतर्मनाला वाटलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण कुठंतरी सत्कर्म केलं. आमच्या गावच्या 50 वर्षात कधी स्मशानभूमी नव्हती. आणि स्मशानभूमी जर पाहिली तर पंचक्रोशीत नाही, जिल्हा परिषदेच्या बुकलेटला घेतली. सरपंच झाल्यानंतर आपण पुढाले सत्य ग्रामदेवतेला त्या ठिकाणी शाळेमुळे अडचण मंदिर नव्हतं. त्या ठिकाणी बी मी सरपंच झाल्यानंतर माझा मोठेपणा सांगत नाही, म्हणजे आज मी राजकारणाच्या पटलावरून निवडणूक न लढवण्याचं कारण की माझ्या अंतर्मनाला माहिती की त्या ठिकाणी ह्या मातेचं बी मंदिराचं मला तिने योगदान दिलंय. आणि त्याच्यानंतर नगरसेवक होताना समाजसेवेत आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तिथपर्यंत पोहोचवलं. आम्ही अंतर्मनातून समाधानी आहे. इथून पुढं सांप्रदायिक सामाजिक कार्य कसलंही पद नसलं तरी आपण करू शकतो. आणि या ठिकाणी हेच या निमित्तानं व्यक्त करतो. बराच वेळ मी बोलत राहिले तर अजून भरपूर वेळ जाईल, वेळ खूप झालेला आहे. या ठिकाणी यानंतर अध्यक्ष प्रमोद धुमाळ आपल्या सर्वांची आम्ही ट्रस्टी दिलगिरी व्यक्त करतो की सत्कार समारंभ आणि याच्यामध्ये थोडा वेळ गेला. या ठिकाणी श्रीमंत काळूबाई मूर्ती स्थापनेचा 11वं वर्ष या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करीत असतो. मला आनंद वाटतो की आमची जी ट्रस्टी आहे त्यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोदांना धुमाळ, उपाध्यक्ष सौरभदादा केंद्रे, कार्याध्यक्ष आमचे शिंदे सरकार, सुभाष शिंदे सरकार, सचिव सारंगबापू राडकर असतील, भरत तात्या उरड असतील, प्रमुख विश्वस्तमध्ये महेशजी धावडे असतील, सचिनजी धावडे असतील, सुरज दुधाने असतील, अमरजी धावडे असतील, त्याचबरोबर उत्तमनगर गावचे तालीमचे वस्ताद बाजीभाऊ किंडरे असतील,
किसन भाऊ असतात, किसन भाऊ पंडित असेल, वस्तात मारुती भाऊ शिंदे असतील, त्याचबरोबर पोलीस पाटील दुधारे पाटील असतील, आमच्याबरोबर आमचे सहकारी काशीनाथ भाऊ धुमाळ उपसरपंच असतील, सर्वच उत्तम नगर मधील मंडळ असतील आणि ट्रस्टी व सर्व तरुण वर्ग प्रत्येक वर्षी या ठिकाणी अशाच पद्धतीने सकाळी 6 वाजल्यापासून हा होम अभिषेक, कीर्तन आणि संध्याकाळी जागर हा कार्यक्रम होत असतो. हे होत असताना आमच्या महिला भगिनी सकाळच्या ह्याच्यामध्ये साधनाताई किंबळे असतील, नंतर आमच्या सरपंच पंडिताई असतील, माताळीताई असतील, त्या ठिकाणी आमच्या मोरीताई असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी असतात. आमच्या दावडीताई असतील, सर्वच मंडळी महिला मंडळी या ठिकाणी रोजची सेवा करीत असतात. हे करीत असताना आपल्या देवीचे जवळजवळ 150 तोळे या ठिकाणी मुखवट्यास झालेले आहेत. आम्हालाही कळलं नाही की कधी हे योगायोगाने एवढे तोळे होऊन गेले आणि तिच्याच आशीर्वादाने सरपंच की पंचायत समिती आणि आज नगरसेवक हे सामाजिक कार्याचं पद देवीने आपल्याला माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला योगायोगाने दिलं आणि हे करीत असताना निस्वार्थीपणाने देवीची सेवा केली, नियत चांगली ठेवली की मला वाटतं परमेश्वर काही कमी पडून देत नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्या आईवडिलांचाही या ठिकाणी अण्णा तुम्ही पाहिलं असेल कार्यक्रम आपण शाळेविषयी घेतला, तो पण आपण एक दिखावा न करता गेल्यानंतर माणसं आपल्या आईवडिलांचं श्राद्ध, लाडू, पेढे हजारो त्या ठिकाणी लोकांना जेवण देतात. भरपूर दान धर्म पंढरपूर असेल, बालाजी असेल, सर्वीकडे करतात. पण आपल्या आईवडील असताना आपल्या आईवडिलांना जो आनंद द्यायचा असतो त्याच्यापासून खऱ्या अर्थाने ते बिचारे वंचित असतात. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सामाजिक कार्य करीत असताना, धार्मिक कार्य करीत असताना मलाही असं वाटलं की आपल्या पंचकृषीतील लोकांना किंवा तरुण मुलांना नक्कीच आपण त्या ठिकाणी थोडाफार तरी आदर्श द्यावा आणि त्यांच्या आई वडिलांच्या पुण्यानेच या ठिकाणी आपण सरपंच की पंचायत समिती, नगरसेवक हे त्यांच्याच बरोबर माझे सर्व सहकारी आणि या उत्तम नगर वासियांनी गेले 3 इलेक्शन पाहिले की मला प्रत्येक वेळेला भरभरून मतदान केलं आणि कुठेही कमी करून दिलं नाही. सदैव या पंचकृषीतील लोकांची आम्ही सेवा करतो. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.